नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून नोव्हेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलेले आहेत. परंतु नोव्हेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले आहे किंवा नाही, असा प्रश्नही आपल्याला पडला आहे आणि तुम्हाला सुद्धा पडलाय. कारण मित्रांनो, एक 50 ते 60% लाभार्थी आहेत, या महिन्याचे पैसे त्यांना आलेले नाहीत. विशेष करून ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये ₹1500 आलेले आहेत, त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये काहीच आलेले नाहीत. पण ₹2500 सुद्धा मागच्या महिन्यामध्ये आलेले आहेत. त्यापैकी अनेक लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये फक्त ₹1500 आलेत. काही लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये ₹2500 आलेले आहेत आणि या महिन्यामध्ये पैसेच आले नाहीत. काही लाभार्थ्यांना तर ₹500 फक्त या लाभार्थ्यांना या खात्यामध्ये या महिन्याचे आलेले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेत किंवा नाही आलेत, हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न प्रत्येकाच्या समोर आहे. आणि चुकीच्या पद्धतीने पैसे नोव्हेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत. याचा जाब आम्ही ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये विचारतोय, प्रशासनाला विचारतोय, त्यावेळेस त्यांनी काहीही सांगता येत नाही. जे लोक पैसे वितरित करतात त्यांना सुद्धा सांगता येत नाही, की आम्ही या नियमामध्ये आधारे किंवा या नियमाच्या आधारे सगळं काही केलेलं आहे. नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे लाभार्थ्यांना खूप त्रासदायक ठरलेलं आहे आणि याचा परिणाम असा होणार आहे, की तुम्हाला पुढच्या महिन्याचे पैसे येतील किंवा नाही याची सुद्धा शाश्वती सांगता येत नाही. कारण मित्रांनो, आता 15, 16, 17 किंवा 20 आणि 21 तारखेपर्यंत जो शासन निर्णय येत होता, तर तो शासन निर्णय आता अजूनपर्यंत तरी या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या हप्त्यासाठी जो यायला पाहिजे होता, तो अद्याप शासन निर्णय आलेला नाही. म्हणून डिसेंबरचा जो वितरण आहे ते उशिरा होण्याची शक्यता आहे. तर आजची समजा 27 तारीख आहे, तरी सुद्धा तो शासन निर्णय आलेला नाही. आता 28 तारीख ही शेवटची तारीख आहे. म्हणजे 28 तारखेनंतर शनिवार, आणि रविवार येतो. म्हणजे हा महिना सुद्धा संपतोय. डायरेक्ट डिसेंबर महिना येतोय. मग जर समजा 28 तारखेपर्यंत शासन निर्णय जर आला नाही, तर 1-2 तारखेला हा शासन निर्णय येणार. मग तुमचे जे वितरण आहे, हे वितरण खूप लांब जाणार आहे. आणि अशा या पद्धतीचं जर चालूच राहिलं, तर जुने दिवस आपल्याला आठवावे लागतील. कारण मागच्या जून, जुलै, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैच्या या दरम्यान जे काही आपला जो विषय चालू होता, त्याच वेळेस सुद्धा कोणत्या महिन्याचे पैसे कधी येतात हे सांगता येत नव्हतं. म्हणजे सगळं कळतच नव्हतं काय चालू आहे, पैसे कोणत्या महिन्याचे येतायत. कारण 2-2, 1-1 महिन्याचे पैसे थांबवले जात होते, पेंडिंग होत होते आणि नंतर काहीतरी पटकन एका महिन्याचे पैसे येऊन जायचे. मग आपल्याला कळत नव्हते, की हे पैसे कोणत्या महिन्याचे आहेत. मग सेम आता या पद्धतीने झालं, म्हणजे मागच्या 4-5 महिन्याचे पैसे वितरण व्यवस्थित झालं, पण आता मात्र परत तोच प्रॉब्लेम निर्माण झालाय. तर हा प्रॉब्लेम जर असाच कायम ठेवला, तर मात्र आपल्याला येणारे जे पैसे हे अनियमित स्वरूपाचे येतात. म्हणजेच मागच्या जे फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये ज्या पद्धतीने येत होते, त्या पद्धतीने त्यावेळेस आपण समजू शकतो, की बाबा डीबीटीमुळे थांबवलं होतं. पण आता परत तुमचा तोच प्रकार करत असाल, तर ज्या लोकांना मागच्या महिन्यामध्ये ₹2500 क्लिअर कट आलेत, तुम्ही या महिन्यामध्ये त्यांना पैसेच दिले नाहीत किंवा काही लाभार्थ्यांना ₹2500 देऊन सुद्धा तुम्ही ₹1500 दिलेत. म्हणजे आता चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राज्य सरकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून ही वितरणाची प्रोसेस सुरू आहे किंवा झाली आहे. आणि या प्रोसेसचा, या वितरणाचा आपण जाहीर निषेध किंवा या गोष्टीला आपण विरोध करत आहोत. कारण याचं नुकसान लाभार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर सहन करावं लागत आहे आणि प्रशासन किंवा शासन फक्त डीबीटी व के-वाय-सीचं कारण पुढे ठेवून शासन निर्णय लेट जाहीर करत आहे. आता शासन संदर्भात किंवा प्रशासनाच्या संदर्भात आपण माहिती घेत असताना बाबा डिसेंबरचा शासन निर्णय तुम्ही अद्याप जाहीर केला नाही, तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे, की आम्हाला फिक्स आकडा कळत नाहीये, की आम्हाला किती निधी मंजूर करून घ्यायचा आहे. मग मागच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये अनेक लोकांना पैसे आले नाहीत. मग आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये त्यांना पैसे द्यायचे आहेत किंवा अनेक लोकांचा डीबीटी, के-वाय-सी किंवा जे दिव्यांगांचा जो ऑप्शन आहे, तो येत नाहीये. तर तो ऑप्शन चालू झाल्यानंतर आम्हाला परत निधी ॲड करावा लागणार आहे किंवा वाढवावा लागणार आहे. मी त्यांना एकच म्हणालो, की जे काही असेल ते तुम्हाला निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक तर तुमच्या बेस तुम्हाला तुम्हाला ऐकता येत आहे की नाही? तुमच्याकडे आधार कार्ड आहे
त्या आधार कार्डच्या बेसवरती तो व्यक्ती दिव्यांग आहे हे माहीत आहे आणि तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा सामाजिक न्याय विशेष विभागाचा तो लाभार्थी आहे. तुम्हाला क्लिअर कट त्या ठिकाणी कळते. तर त्यानंतर राहिला प्रश्न के-वाय-सी पडताळणीचा विषय म्हणजे हाच खरंच की किती पर्सेंट दिव्यांग आहे किंवा खरंच दिव्यांग आहे याचं तुम्ही स स सा स श छाननी करून तुम्हाला लवकरात लवकर के-वाय-सी किंवा तो ऑप्शन देऊन तुम्ही करू शकताय. मग याला उशीर काय करताय? तर याच्याकडे सुद्धा या संदर्भात उत्तर द्यायला नाहीये. त्यामुळे साफ चुकीच्या पद्धतीने चाललंय आणि त्यांच्याकडून अशी एक माहिती सुद्धा कळलेली आहे, की दिव्यांग बांधवांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा संदेश त्यांचा आहे. तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवते, की ज्यावेळेस दिव्यांग म्हणून ऑप्शन तहसील दार डेस्कवर चालू होईल, त्यावेळेस त्या लाभार्थ्यांच्या दिव्यांगाचा ऑप्शन ॲक्टिव्ह करण्यासाठी त्या दिव्यांग व्यक्तीचा यू-डी-आय-डी कार्डला बॅक साइडला तो जो नंबर असतो आधार कार्ड नंबर, तो असला पाहिजे. तरच त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी ऑप्शन ॲक्टिव्हेट होणार आहे. आणि तो ॲक्टिव्हेट होणार नाही हे लक्षात ठेवा. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं आहे काय म्हणताय ते? त्यांचं म्हणणं असं आहे, की ज्या लाभार्थ्यांच्या बॅक साइडला आधार कार्ड नंबर नसतो, तो 4 डिजिटचा आधार कार्ड नंबर त्यांनाच ऑप्शन येईल. बाकीच्यांच्या म्हणजे ज्यांच्या असेल त्यांनाच ऑप्शन येईल. आणि बाकी ज्यांना आधार कार्डच्या बॅक साइडला जर आपल्या यू-डी-आय-डी कार्डच्या बॅक साइडला जर आधार कार्डचा नंबर नसेल, तर ऑप्शन येणार नाही. मग आता प्रश्न आहे, की ज्या लाभार्थ्यांच्या बॅक साइडला तो डिजिट नाहीये, तर तो नंबर नाही त्यांनी काय करायचं? तर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमचं जे काही त्या ठिकाणी जाऊन ते तुमचं एका त्या ठिकाणी आधार कार्ड किंवा यू-डी-आय-डी कार्ड अपडेट किंवा के-वाय-सी फॉर्म असतो, त्यांच्याकडे असतो. तर तो त्या ठिकाणी भरून घेऊन तुम्हाला तो पुन्हा त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचा आहे. त्यांच्याकडे ऑप्शन आहे, तो ऑनलाईन सुद्धा ऑप्शन नाहीये. तर अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून दिली. आपल्याला एक काय पद्धतीने लाभार्थ्यांना करायला पाहिजे, कशा पद्धतीने लाभार्थ्यांनी हे गोष्ट हँडल करायला पाहिजे. तर आता काय करायचं तर तोच ऑप्शन वगैरे हे येईल अशा पद्धतीने एक सूचना किंवा संदेश द्यायचं त्यांचं काम होतं. ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. परंतु मित्रांनो दिव्यांगांच्या बाबतीमध्ये किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बाबतीत राज्य सरकार प्रशासनाच्या बाबतीमध्ये जो हलगर्जीपणा सुरू आहे केलेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी किंवा दिव्यांग व्यक्ती हे खूप नाराज आहेत. आणि अशाच पद्धतीने जर कायम चालू राहिलं, तर मात्र दिव्यांगांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी खूप मोठं नुकसान आहे. आणि हे काम करत असताना जो पैसा शिल्लक राहतो, लाभार्थ्यांचा पैसा शिल्लक राहतो, तो पैसा जातो कुठं? हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न या ठिकाणी राहतोय. अशा पद्धतीने मित्रांनो, आजच्या दिवसभरातील ही जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते शासन निर्णय जर 28 तारखेला आला नाही, तर खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि जर समजा तुम्ही यू कार्ड काढलं, तुमची जर 4 डिजिट आधारचा जो नंबर असेल, तर तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे, हे तुमच्यापर्यंत समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ऑलरेडी खूप नुकसान आपलं झालेलं आहे. आणखी हे नुकसान आपल्याला डोक्यात राज्य सरकार प्रशासन टाकत आहे. तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. प्रशासनाला जागं केलं पाहिजे. शासनाला जाग केलं पाहिजे. यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन आपली जी एकी आहे ती दाखवली पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझं म्हणजे की आता हे जे काही दिव्यांग बांधवांचं नुकसान होत आहे, ते आता इथून पुढे तरी टाळता आलं पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. तर मित्रांनो, ही होती लय भारी माहिती. माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.